आई सावत्र नसते। ओ बाबा, आई कुठे चालली? ही अशी का झोपली इथे खाली? आणि हिला असं का नटवत आहेत हे सगळे? बाबा सांगा ना। लहानसा अबीर आपल्या आईच्या पार्थिवाला बघून त्याच्या वडिलांना विचारत होता। बेटू, आईनं देवबाप्पाकडे जात आहे, तिच्या अबीरला खूप आयुष्य मिळावं म्हणून देवबाप्पाला सांगायला जात आहे, असं म्हणत विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं। त्याने लहानग्या अबीरला कुशीत घेतलं आणि त्याचं मनाचं आभाळ मोकळं केलं। अबीर झाला आणि माधुरी आजारी झाली, तिला कॅन्सर होता। अबीर झाला तेव्हापासून ती खाटेला खिळली, ते उठलीच नाही। विक्रम अबीरचं सगळं करायचा। विक्रमचे आई वडील आधीच गेले असल्याने माधुरीची आई अबीरला सांभाळायला त्यांच्या सोबत राहत होती। माधुरी अशी निघून गेली। अबीर लहान असल्याने आणि सांभाळणार कोणीही नसल्याने माधुरीची आई अबीरला स्वतः बरोबर त्यांच्या घरी घेऊन गेल्या। अबीरचे मामा मामी ही चांगले होते, पण अबीर सारखी त्याच्या बाबांची आठवण करायचा। तो माधुरीशी इतका जुळला नव्हता जेवढा तो विक्रमच्या जवळ होता। खरं सांगायचं तर माधुरी त्याला जवळ येऊच देत नव्हती, कारण तिला वाटायचं मी जर निघून गेले तर माझ्या अबीरने माझी आठवण काढू नये। स्वतःच्या काळजावर दगड ठेवून ती अबीरला जाणून दूर ठेवायची। अबीर 3 वर्षाचा होता, त्यामुळे त्याला थोडं कळायचं। विक्रम खूप एकटा झाला होता, शिवाय अबीर जवळ नसल्याने त्याला आणखीनच एकटं वाटायला लागलं होतं। माधुरी जाऊन 1.5 वर्ष झालं। विक्रमचे मित्र त्याला दुसऱ्या लग्नाबद्दल बोलू लागले, म्हणजे अबीरची देखील हेळसांड होणार नाही। विक्रमला त्यांचं म्हणणं पटलं। त्याने लग्नाचा निर्णय घेतला। तेव्हा विक्रमने दुसरी कुठलीच मुलगी न बघता त्याच्या जवळच्या मित्राच्या बहिणीला मागणी घातली। तीही विधवा होती। नवरा व्यसनी असल्याने त्याच्या दोन्ही किडनी फेल होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता। मात्र माधुरीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं। त्यांनी अबीरला उलटसुलट सांगणं सुरू केलं। त्याच्या कोवळ्या मनात काटेरी निवडुंगाचे बी रोवण सुरू केलं होतं। विक्रम अबीरला परत घरी घेऊन आला। ममता विक्रमची नवी बायको अबीर विक्रमला म्हणाला, बाबा ही कोण? तेव्हा विक्रमने त्याला जवळ घेऊन सांगितलं, ही अबीरची आई आहे। अबीरला ऐकून खूप आनंद झाला। ममताचंही स्वतःचं बाळ नव्हतं, ती अबीरची खूप काळजी घ्यायची। त्याला न्हाऊ माखू घालणे, त्याला भरवणे, त्याच्याशी खेळणे, तीही तीच दुःख विसरून गेली होती। अबीर आणि ममता याचं नातं खूप घट्ट झालं होतं। सगळं छान सुरू असताना मात्र माधुरीच्या आईला हे भगवंत झालं नाही। एक दिवस माधुरीच्या घरचे सगळे विक्रमकडे आले आणि त्यांनी अबीरला नेण्याचा तगादा लावला। आमच्या मुलीचं बाळ आम्हाला द्या, तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करा, अशा पद्धतीची भाषा ते वापरू लागले। विक्रम त्यांना समजावत होता, पण कोणीही ऐकून घ्यायला तयारच नव्हते। ममताच्याही डोळ्यात अश्रू थांबत नव्हते। जरी तिने अबीरला जन्म दिला नसेल, पण तिचं आई पण अगदी खरं होतं। शेवटी माधुरीच्या आईने अबीरला स्वतःकडे घेत त्याला सांगितलं, अबीर बाळा, तू आमच्या सोबत चल, मामा मामी तुला जे हवं ते घेऊन देणार, आपण सोबत राहू, तुझे बाबा येतील तुला मध्ये मध्ये भेटायला। अबीर लगेच म्हणाला, आणि आई, मला नाही यायचं, तुमच्या सोबत मी आईजवळ राहणार। मात्र माधुरीची आई म्हणाली, ती काही तुझी खरी आई नाही, सावत्र आहे ती। त्याच्या आजीचे हे शब्द ऐकून ममताला रडू आवरलंच नाही। ती पूर्णपणे कोलमडून गेली होती। लहान अबीर आजीचा हात सोडवून लगेच ममताजवळ धावत जातो। आपल्या चिमण्या हाताने तिचे डोळे पुसत म्हणतो, आई ही आईच असते, ती सावत्र थोडीच असते। या मायलेकेला कोणीही कधीच दूर करू शकले नाही। तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।